आम्ही निष्पन्न करू, निर्माण करू, ही भावना मनात निर्माण करा आणि कामाला लागा। मी आमचा उदय सामंत किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आणि म्हणून रत्नागिरी एक देशातील प्रगत, देखणं आणि एक आदर्श शहर बनवण्यासाठी येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही सर्व तुमचे मित्र मंडळी, सहकारी, नातेवाईक सर्वांना विनंती करा, अब की बार नारायण राणे निशाणी कमळ आहे, कमळावर कमळाच्या इकडचं बटन दाबा आणि मला आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतोय। आणि म्हणून आज तुम्हाला भेटायला आलो, तुम्हाला भेटून ही विनंती करावी आणि मोदी अब की बार 400 पार होऊ द्या, मोदींची हॅट्रिक पूर्ण होऊ द्या, त्यासाठी योगदान सहकार्य द्याल अशी आशा व्यक्त करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरीतून आता नारायण राणे बोलत होते। मात्र नारायण राणेंच्या प्रचारासाठी लवकरच राज ठाकरे सुद्धा मैदानात उतरणार आहेत। राज ठाकरेंची सभा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लवकरच होणार आहे अशी माहिती मिळते। या सभेचं नियोजन हे लवकरच पार पडेल। आपण बघितलं की काल मनसेच्या नेत्यांनी, काही नेत्यांनी, संदीप देशपांडेंसह काही नेत्यांनी सभा घेतलेली होती रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये। तर राज ठाकरेंची सभा ही येत्या 4 तारखेला होणार आहे। त्यामुळे नारायण राणेंच्या प्रचारासाठी आता राज ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मैदानात उतरणार आहेत। त्याच्यामुळे एक प्रकारे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्याचं आपण इथे बघू शकतो। राज ठाकरे हे नारायण राणे यांचा आता प्रचार करणार आहेत।